गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स, बेनिफिट्स, ॲडव्हांटेजेस पाहायचे आहेत. आता बेसिकली आपण या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन का करणार आहोत, कारण याच्यावरती खूप छान छान क्वेश्चन आपल्या सिलेबसला विचारले जातात. त्याच्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलबद्दल खूप सारं इंट्रोडक्शन आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आज आपल्याला त्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स किंवा बेनिफिट्स किंवा ॲडव्हांटेजेस पाहायचे आहेत. मग काय आहेत ॲडव्हांटेजेस किंवा काय आहेत मेरिट्स किंवा काय आहेत बेनिफिट्स मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे, ते आपण एक 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 ऑब्झर्व करायचे आहेत. आता तुम्हाला जो व्हिडिओ पाहायला मिळतो आहे हा मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे आणि या पिरियॉडिक टेबलमध्ये हा ग्रुप नंबर फर्स्ट, दीज आर द वर्टिकल कॉलम्स आणि या वर्टिकल कॉलमला मेंडेलिव्हजनी ग्रुप असं म्हटलेलं होतं. इट इज अ ग्रुप फर्स्ट, इट इज अ ग्रुप सेकंड, इट इज अ ग्रुप थर्ड, इट इज अ ग्रुप 4, इट इज अ 5, 6, 7 आणि 8. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 8 ग्रुप आहेत. व्हर्टिकल कॉलम इज कॉल्ड ग्रुप आणि हॉरिझॉन्टल रो याला त्यांनी पिरियड असं म्हटलेलं आहे. पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियडच्या संख्येबद्दल कुठलंही मेन्शन केलेलं नाही की किती पिरियड आहेत. फक्त त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की 8 ग्रुप आहेत फक्त आणि व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणतात, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. पण किती पिरियड आहेत असं मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये मेन्शन केलेलं नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, व्हर्टिकल कॉलम किती येतं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 व्हर्टिकल कॉलम आहेत, म्हणून 8 ग्रुप या पिरियॉडिक टेबलमध्ये येतात. मेंडेलिव्ह हा एकमेव सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टनी त्याला माहिती असलेल्या सर्व एलिमेंटचं सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन केलेलं होतं. ऑल एलिमेंट्स. Mendeleev was first scientist. Mendeleev was the first scientist to successfully classify all well-known elements. म्हणजे त्याला माहिती असणारे किती माहिती होते मग त्याला एलिमेंट? 63. या 63 एलिमेंटचं त्याने सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्या बाबतीत आपल्याला थोडंसं डिटेल पाहायचं आहे, कारण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे जे मेरिट्स आहेत त्यांनी काय काय मेरिट्स ठेवलेले आहेत. तर मेंडेलिव्हजनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही एलिमेंट्सला अशा प्रकारे अरेंज केलेलं होतं. मग कशा प्रकारे अरेंज केलं होतं त्यांनी? त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंट्सला मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. मग हे करत असताना मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचं जेव्हा या एलिमेंट्स मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा या एलिमेंटचं डिस्ट्रीब्युशन चालू होतं त्यावेळेस काही एलिमेंटचे ॲटॉमिक मास नंबर चुकीचे मांडण्यात आलेले होते. जस्ट लाईक अ मास ऑफ बेरिलियम. बिफोर this element is situated in Mendeleev's periodic table, the atomic mass of beryllium is 14.09. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये या एलिमेंट्सला ठेवण्या अगोदर बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर होता 14.09 आणि तो मास नंबर मेंडेलिव्हजनी काय केला? तो मास नंबर मेंडेलिव्हजनी चेंज केला अकॉर्डिंग टू देअर फिजिकल प्रॉपर्टी, अकॉर्डिंग टू देअर केमिकल प्रॉपर्टी आणि तो मास नंबर कोणता केला? 9.4. जेव्हा या बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर 14 होता तेव्हा 14.09 होता तेव्हा आता जो मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आहे अगोदरच्या मास नंबरनुसार बेरिलियमची सिच्युएशन ऑक्सिजनच्या ठिकाणी आली होती.
कारण का नायट्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 14, तर बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे 14.09. Therefore the beryllium is situated at the place of oxygen. आणि मग ऑक्सिजन कुठे गेला असता पुढच्या ग्रुपमध्ये गेला असता. म्हणजे आता ऑक्सिजन कुठं आहे ग्रुप नंबर 6 मध्ये, तर त्याच्याऐवजी ऑक्सिजन कुठे गेला असता ग्रुप नंबर 7 मध्ये, तर फ्लोरीन कुठे गेला असता ग्रुप नंबर 8 मध्ये. पण त्यांनी त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीचं मेंडेलिव्हजनी बेरिलियमच्या फिजिकल प्रॉपर्टीचं ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांनी म्हणजेच मेंडेलिव्हजनी बेरिलियमच्या ॲटॉमिक मास नंबरमध्ये चेंजेस केले आणि तो चेंज म्हणजे नवीन बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर 9.4 आहे, जो आत्ता मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये लिथियम नंतर येतो. दॅट इज ॲक्युरेट ॲटॉमिक मास नंबर. जर समजा याचा ॲटॉमिक मास नंबर अगोदरचा म्हणजे 14.09 असता तर आफ्टर बोरॉन आला असता. आता मास नंबर मॉडिफाईड केला म्हणून तो बिफोर बोरॉन आलेला आहे. दॅट इज द बेनिफिट, दॅट इज द मेरिट्स, दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. अनदर ॲडव्हान्टेजेस, मेंडेलिव्हज periodic table had left some vacant spaces in it. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी काही रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या. का रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या? कारण काही एलिमेंटचे त्याला अंदाजे मास नंबर माहिती होते आणि त्या ठिकाणी देअर वेअर फॉर एलिमेंट्स दॅट वेअर ॲट टू बी डिस्कवर्ड. म्हणजे भविष्यात त्या जागी काहीतरी एलिमेंट जे की मास नंबर असणारे एलिमेंट्स. मग त्या काळात मेंडेलिव्हच्या काळामध्ये ते कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? दीज 3 एलिमेंट्स अननोन एलिमेंट्स आहेत. दीज 3 अननोन एलिमेंट्स वेअर नेम ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्हज, दॅट इज इकाबोरॉन. इट्स ॲटॉमिक मास इज 44. सो देर इज अ इकाबोरॉन. या ठिकाणी जो येणार आहे याचं नाव त्यांनी दिलेलं नाही बघा, इथं नाव दिलेलं नाही, बट मास नंबर इज देअर. मास नंबर इज 44 अँड अननोन एलिमेंटचं त्यांनी नाव मेन्शन केलेलं आहे इकाबोरॉन. अनदर वन मास नंबर इज 68. देर इज अ नो लेबलिंग ऑफ एलिमेंट बट दॅट टाइम ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम. अँड अनदर वन इज अ मास नंबर 72. याही ठिकाणी त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही, पण त्यांनी अंदाजे त्याला इका सिलिकॉन असं नाव दिलेलं आहे. मग काही वर्षानंतर आफ्टर सम इयर ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट इवन बिफोर दे वेअर डिस्कवर्ड. म्हणजे इका बोरॉन, देन इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन यांच्यासारख्या काही प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स काही दिवसानंतर मेंडेलिव्हजला भेटले आणि त्यावेळेस यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जस्ट लाईक ॲटॉमिक मास नंबर 44, जस्ट लाईक ॲटॉमिक मास नंबर 68, जस्ट लाईक ॲटॉमिक मास नंबर 72, हे जे मास नंबर आहेत या मास नंबरशी मॅच करणारे एलिमेंट्स त्याला पाहायला मिळाली. म्हणून त्यांची जी नावं आहेत तर ज्याचं मास नंबर 44 होता त्याला स्कॅन्डियम म्हटलेलं आहे, ज्याचा मास नंबर 68 होता त्याला त्यांनी गॅलियम म्हटलेलं आहे आणि ज्याचा मास नंबर 72 होता त्याला त्यांनी जर्मेनियम असं नाव दिलेलं आहे. याच्या बाबतीत जर डिटेल बघायचं असेल तर टेक्स्टबुकमध्ये टेबल दिलेला आहे. त्या टेबलचा क्रमांक आहे 2.4. त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी या बेसवरती इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन या तिघांच्या प्रॉपर्टी स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियमशी मॅच केलेले आहेत. आणि मग ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 44 आहे त्यांनी त्याला स्कॅन्डियम म्हटलं, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 68 आहे त्याला त्यांनी गॅलियम म्हटलं आणि ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 72 आहे त्याला त्यांनी जर्मेनियम असं म्हटलेलं आहे. आणि मग या सर्व प्रॉपर्टी मॅच करून मेंडेलिव्हच्या या जागेवरती
त्या एलिमेंटला सिच्युएट केलेलं आहे. अनादर मेरिट्स इज इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये देर वॉज नो प्लेसेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस. म्हणजे नोबेल गॅसेसला कुठलीही रिझर्व जागा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये दिली गेलेली नव्हती. बट when the Nobel gas were discovered later, they were placed in a new group. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेसला कुठलीही जागा त्याने दिलेली नव्हती, कुठलीही जागा मेन्शन केलेली नव्हती. पण जसं जसं नोबेल गॅसचा शोध लागायला लागला, जसं जसं नोबेल गॅस डिस्कवर व्हायला लागले, बट द नोबेल गॅस वेअर डिस्कवर्ड लॅटर, दे वेअर प्लेस इन अ न्यू ग्रुप इज कॉल्ड झिरो ग्रुप. आणि मग त्यांनी काय केलं की ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये इतर कुठल्याही एलिमेंटला डिस्टर्ब न करता, विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ अदर एलिमेंट, इतर एलिमेंटला कुठेही डिस्टर्ब न करता त्यांनी मेंडेलिव्हजनी पिरियॉडिक टेबलच्या बाजूला एक नवीन ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला त्यांनी झिरो ग्रुप असं नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे मेरिट्स मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वन्स अगेन सी द ऑल द मेरिट्स, all the benefits, all the advantages of the Mendeleev's periodic table. शुद्ध मराठीत सांगतो सगळे अगोदर व्यवस्थितरित्या आणि त्याच्यानंतर पुन्हा इंग्रजीत सांगतो. मेंडेलिव्हच्या काळामध्ये जे काही 63 एलिमेंट्स माहिती होते त्यांनी मेंडेलिव्हनी तयार केलेल्या पिरियॉडिक टेबलमध्ये मांडत असताना काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरमध्ये प्रॉब्लेम आलेला पाहायला मिळाला. एक्झाम्पल दिलंय बेरिलियम. बेरिलियमचा अगोदरचा ॲटॉमिक मास नंबर होता 14.09. त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचं मेंडेलिव्हनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर आला 9.4 आणि जेव्हा 14.09 हा ॲटॉमिक मास नंबर होता त्यावेळेस बेरिलियमची पोझिशन आफ्टर बोरॉन होती. आज तागायत आफ्टर बोरॉन म्हणजे याच्या नंतर होती, म्हणजे इकडं कुठेही येऊ शकत होती. आज जेव्हा मेंडेलिव्हनी त्याचा मास नंबर 9.4 केलेला आहे त्याच्यामुळं बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर 9.4 केल्यामुळं तो बोरॉनच्या बिफोर आला, म्हणजे बोरॉनच्या अगोदर आलेला आहे. हा पहिला मेरिट्स आहे. त्याचबरोबर दुसरा मेरिट्स या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्हाला असा पाहायला मिळतो, मेंडेलिव्हनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही व्हॅकंट प्लेसेस दिलेल्या होत्या, काही व्हॅकंट प्लेसेस दिलेली होती आणि त्या ठिकाणी येणाऱ्या एलिमेंटची नावं, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 44 आहे त्या जागेवर एका बोरॉन, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 68 आहे त्याच्या जागेवर एका ॲल्युमिनियम आणि ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 72 आहे त्याच्या जागेवर एका सिलिकॉन, असं मेंडेलिव्हनी त्या ठिकाणी प्रेडिकेट केलेली होती. पण भविष्यात त्या एलिमेंटचा शोध लागला आणि ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे त्या ठिकाणी स्कँडियम, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 68 आहे त्या ठिकाणी गॅलियम, तर ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 72 आहे त्या ठिकाणी जर्मेनियमला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार ठेवण्यात आलं गेलं. मेंडेलिव्ह हा एकमेव सायंटिस्ट आहे त्या काळात त्याला माहिती असलेल्या सर्व एलिमेंट्सचं अतिशय सिस्टमॅटिकली सक्सेसफुल क्लासिफिकेशन करणारा हा पहिला आणि एकमेव एलिमेंट होता. आणि त्याच्यानंतर जो मेरिट्स आहे तो आहे तिसरा. तो मेरिट असा आहे, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सर्व एलिमेंटचं डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर त्यांनी नोबेल गॅस एलिमेंट्सला कुठंही जागा मेन्शन केलेली नव्हती. पण जसं जसं नोबेल एलिमेंटचा शोध लागत गेला त्यांनी त्या सर्व नोबेल एलिमेंट्सला त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठेही डिस्टर्ब न करता, कुठल्याही एलिमेंटला डिस्टर्ब न करता
पिरियॉडिक टेबलमध्ये एक नवीन ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला त्यांनी 0 ग्रुप असं नाव दिलं. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हनी सगळ्या एलिमेंटला सर्व एलिमेंटला सिस्टमॅटिकली क्लासिफाय केलेलं आहे. सो सी वन्स अगेन द merits, then benefits, and or advantages of Mendeleev's periodic table. So first advantage, first merits, Mendeleev was the first scientist to successfully classify all well-known elements. All well-known elements is successfully classified by Mendeleev. That is the first merit. Second, in the Mendeleev's periodic table, to revise the atomic masses of some element so as to give them in a proper places in the periodic table accordance with their properties. Just example, atomic mass number of beryllium was previously determined is to be 14.09. This value was changed to the correct value of 9.4 and beryllium was placed before boron. Next merit is to be that one, Mendeleev's periodic table had left some vacant places in it. These were for elements that were yet to be discovered. 3 of those unknown elements were named as Eka boron, atomic mass 44, Eka aluminium, atomic mass 68, and Eka silicon, atomic mass 72. He predicted the properties of those elements even before they were discovered. The name of the elements are scandium, atomic mass number 44, then gallium, atomic mass number 68, and germanium, atomic mass number 72 respectively. These properties of the element match well with those predicted by Mendeleev. We observe in a textbook table number 2.4. In this table we see the different properties, and according to that properties, so these vacant places to situate the scandium, gallium, and germanium. So last merits of the Mendeleev's periodic table, there was no place reserved for the noble gas in the Mendeleev's original periodic table. In Mendeleev's original periodic table, there is no reserved places for noble gas. But when the noble gas were discovered later, they were placed in a new group called 0 group, and in Mendeleev's periodic table without disturbing the position of other elements. म्हणजे यामध्ये कुठल्याही एलिमेंटला डिस्टर्ब न करता सर्व एलिमेंटला सिस्टमॅटिकली त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. नाव वी अंडरस्टूड ऑल दीज कन्सेप्ट. आता मला अशी अपेक्षा आहे की या सर्व कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील, समजले असतील, अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. थँक्स अ लॉट.